नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मस्के सर. माझ्या मस्के सर या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजपासून जी या व्हिडिओची सिरीज आपण सुरुवात केलेली आहे, या व्हिडिओच्या सिरीजमध्ये आपण एक इंग्रजी व्याकरणाचा अतिशय थोडासा क्लिष्ट असा टॉपिक अभ्यासणार आहोत, ज्याचं नाव आहे डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच, म्हणजे ज्याला आपण प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कथन असं म्हणतो. आता शक्यतोवर हा व्हिडिओ थोडासा लेंथी म्हणजे थोडासा लांब होण्याची शक्यता आहे, कारण बऱ्याचशा काही गोष्टी आहेत की ज्या या ठिकाणी आपल्याला टाळता येणार नाहीत. त्यामुळे व्हिडिओ थोडासा लांब होईल. तरी पण हा टॉपिक पूर्णपणे समजावून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे गरजेचं आहे. चला तर मग सुरुवात करूया आजचा आपल्या या डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचमधल्या सिरीजमधल्या पहिल्या व्हिडिओला, ज्याच्यामध्ये आपण याचे काही बेसिक म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचं जे काही बेसिक आहे, जे काही चेंजेस होतात, रूल्स आहेत, ते रूल्स पाहणार आहोत. आणि त्याच्यानंतर इनडायरेक्ट स्पीच ऑफ स्टेटमेंट और असर्टिव्ह सेंटेन्सेस म्हणजे विधानार्थी वाक्यांचं अप्रत्यक्ष कथन कशा प्रकारे करायचं, हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेणार आहोत. यानंतर काही उदाहरणाच्या माध्यमातून सुद्धा ह्या टॉपिकचं आपण एकदम म्हणजे जे काही आपलं जे आपण रूल्स घेतले आहेत, त्या रूल्सच्या माध्यमातून ते वाक्य सोडून सुद्धा आपण या ठिकाणी शेवटी पाहूया. चला तर मग सुरुवात करूया. कथनाचे दोन प्रकार आहेत. पहिलं डायरेक्ट स्पीच, प्रत्यक्ष कथन. दुसरं इनडायरेक्ट स्पीच, अप्रत्यक्ष कथन. आता डायरेक्ट स्पीच म्हणजे काय असतं? याला वक्ता आणि श्रोता किंवा श्रोते यांचे आपसातील जे संभाषण असते, यालाच आपण डायरेक्ट स्पीच असं किंवा अप्रत्यक्ष कथन असं म्हणतो. आता फॉर एक्झाम्पल, गोपाल सेड टू मोहन, आय एम गोइंग टू स्कूल. गोपाल सेड टू मोहन, आय एम गोइंग टू स्कूल. आता या वाक्यामध्येच पाहिलं तर पहिल्यांदा पुढे जाण्याच्या पूर्वी म्हणजे हे जे पूर्ण एक वाक्य आहे, इथून इथपर्यंत तुम्हाला हे जे सेंटेन्स दिसते, याचे वेगवेगळे पार्ट्स आहेत. ते पार्ट्स म्हणजे आपल्या या टॉपिकचं बेसिक आहे, ते तुम्हाला समजणं या ठिकाणी गरजेचं आहे. तर या ठिकाणी पाहूया, गोपालला आपण रिपोर्टर असं म्हणतो. त्यानंतर सेड टू, याला रिपोर्टिंग व्हर्ब आहे आपलं. मोहन हा लिसनर आहे, आणि हा जो एवढा भाग आहे याला आपण रिपोर्टेड स्पीच असं म्हणतो. म्हणजे रिपोर्टेड स्पीच म्हणजे काय असतं? हा जो रिपोर्टर असतो, या रिपोर्टरच्या तोंडचं हे वाक्य असतं. त्याच्यानंतर पुढचे पार्ट्स, आईला सब्जेक्ट ऑफ रिपोर्टेड स्पीच, आय एम गोइंग व्हर्ब ऑफ रिपोर्टेड स्पीच, टू स्कूल रिमेनिंग पार्ट ऑफ द रिपोर्टेड स्पीच म्हणजे रिपोर्टेड स्पीचचा उर्वरित भाग. रिपोर्टेड स्पीच असं दिलं बघा. रिपोर्टेड म्हणजे रिपोर्टरचं स्पीच, रिपोर्टरच्या तोंडचं जे बोललेलं जशास तसं आपण या ठिकाणी या डबल युनोटेड कॉमाच्या मध्ये टाकतो, यालाच आपण काय म्हणतो? तर रिपोर्टेड स्पीच असं म्हणतो. मग जेव्हा आपण दोन व्यक्तीतील संभाषण तिसऱ्या एखाद्या व्यक्तीला त्यात काही थोडाफार बदल करून, पण मूळ अर्थाच्या गाभ्याला न बदलता जो काही बदल करून पुढच्या दुसऱ्या एखाद्या व्यक्तीस सांगतो, त्यालाच आपण अप्रत्यक्ष कथन असं म्हणतो. आता बघा, एखाद्या व्यक्तीने उच्चारलेल्या शब्दात बदल करून पण त्याच्या बोलण्याचा अर्थ कायम ठेवून इतरांना सांगणे म्हणजेच अप्रत्यक्ष कथन आहे. आता एखाद्या वाक्याचं म्हणजे एखाद्या प्रत्यक्ष कथनाचं अप्रत्यक्ष कथनामध्ये रूपांतर करताना, म्हणजे डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये कन्व्हर्जन करताना आपल्याला दोन गोष्टी कायम ठेवायच्या. त्या म्हणजे काय? त्याच्या बोलण्याचा अर्थ काय करायचा आपल्याला? कायम ठेवायचा आहे. बोलण्याचा अर्थ कायम ठेवून त्या व्यक्तीने जे काही शब्द उच्चारलेले असतात, त्या उच्चारलेल्या शब्दामध्ये आपल्याला काही रिझनेबल चेंजेस करावे लागतात. आता फॉर एक्झाम्पल बघा, गोपाल सेड टू मोहन, आय एम गोइंग टू स्कूल. आता या ठिकाणी आपला गोपाल हा रिपोर्टर, सेड टू हे रिपोर्टिंग वर्ब, मोहन हा लिसनर, हा एवढा भाग म्हणजे आपला रिपोर्टेड स्पीच आहे. या आयला काय म्हणू आपण? सब्जेक्ट ऑफ रिपोर्टेड स्पीच, आय एम गोइंग वर्ब ऑफ रिपोर्टेड स्पीच अँड रिमेनिंग पार्ट ऑफ द रिपोर्टेड स्पीच. मग गोपाल सेड टू मोहन, गोपाल मोहनला म्हणाला, आय एम गोइंग टू स्कूल, मी शाळेला जात आहे. तर आता हेच वाक्य
आपण काय करणार, या एक रिपोर्टर आणि लिस्नरच्या आतील जे वाक्य आहे ते आपण याच्यामध्ये काही रिजनेबल चेंजेस करून दुसऱ्या एका त्रयस्थ व्यक्तीला सांगत असताना त्यामध्ये जे काही बदल करतो ते बदल असे असतील. गोपाल टोल्ड मोहन दॅट ही वॉज गोइंग टू स्कूल. गोपालने मोहनला सांगितले की तो शाळेत जात होता. म्हणजे आपण काय केलं या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, सेड टू ऐवजी काय केलं या ठिकाणी टोल्ड घेतलं. हा रिपोर्टर आणि हा लिस्नर या ठिकाणी सेम आहे. त्या ठिकाणी हा एक कॉमा आणि हे डबल युनोटेज कॉमाज म्हणजे पंक्च्युएशन मार्क्स आपण हे दोन्ही काढून टाकले आणि त्याऐवजी हे जे दोन भाग आहेत हे दोन भाग आपण दॅट नावाच्या कंजक्शनने जोडलेले आहेत. त्याच्यानंतर हा जो रिपोर्टेड स्पीचचा सब्जेक्ट आहे तो कोणानुसार चेंज केला आपण, या रिपोर्टरनुसार. म्हणजे रिपोर्टर कोण आहे, गोपाल पुरुष आहे. पुरुषासाठी आपण काय या ठिकाणी घेतलेलं आहे, ही घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथे पाहू शकता वरील वाक्याचा काळ ॲम इज आर गोईंग म्हणजे प्रेझेंट कंटिन्यूस आहे. प्रेझेंट कंटिन्यूचं काय झालं या ठिकाणी, पास्ट कंटिन्यू झालं. म्हणजे असे काही जे रिजनेबल चेंजेस आहेत ते चेंजेस आपल्याला पहिल्यांदा पाहणं गरजेचं आहे. आता डायरेक्ट स्पीचचे इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करण्याचे वेगवेगळे बदल आपल्याला खाली काही दिलेले आहेत ते आपण क्रमाक्रमाने पाहूया. ते बदल सगळ्यात महत्त्वाचे आहेत. चेंजेस इन द सब्जेक्ट म्हणजे वाक्याच्या कर्त्यात होणारे बदल खाली आहेत. पहिला बदल, इफ द सब्जेक्ट ऑफ द रिपोर्टेड स्पीच बिकम्स आय देन इट विल चेंज अकॉर्डिंग टू द रिपोर्टर. की म्हणजे काय, की जर रिपोर्टेड स्पीचच्या वाक्याचा करता आय असेल तर तो कोणानुसार बदलतो, ह्या रिपोर्टरनुसार बदलतो. त्यासाठी आपल्याला काही टेबल कर्त्यांचे बदल काही आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यावे लागणार आहेत. सब्जेक्ट ऑफ रिपोर्टेड स्पीच, रिपोर्टर अँड चेंजेस इन द सब्जेक्ट ऑफ रिपोर्टेड स्पीच. आता बघा, जसं रिपोर्टेड स्पीचच्या वाक्याचा करता आय असेल आणि आपला हा रिपोर्टर मेल पुरुष असेल तर आपण इनडायरेक्ट स्पीच करताना काय करतो, त्याचा बदल ही असा घेतो. पुन्हा रिपोर्टेड स्पीचच्या वाक्याचा करता आय आहे पण यावेळेस रिपोर्टर मात्र कोण आहे, फिमेल महिला आहे, तर त्या ठिकाणी सी असा बदल आपल्याला करावा लागेल. पुन्हा रिपोर्टेड स्पीचच्या वाक्याचा करता आय आहे पण आय म्हणणारा रिपोर्टर एखादी वस्तू आहे, प्राणी आहे किंवा एखादी निर्जीव गोष्ट एकवचनी असेल तर आपण त्याच्यासाठी काय घेणार आहोत, इट घेणार आहोत. पुन्हा म्हणजे रिपोर्टेड स्पीचच्या वाक्याचे करते हे अशा प्रकारे वेगवेगळे असणार आहेत. आय असेल, पुन्हा रिपोर्टर देखील आय असेल, त्याचा बदल मात्र आपण कसलाही करणार नव्हत. तर रिपोर्टेड स्पीचच्या वाक्याचा करता आय, त्याच्यानंतर रिपोर्टर देखील आय आणि त्याचा बदल देखील काय कायम राहणार आहे, तो म्हणजे आय असणार आहे. त्याच्यानंतर पुन्हा रिपोर्टेड स्पीचच्या वाक्याचा करता आय, पुन्हा रिपोर्टर यू आणि याचा बदल देखील आपण इनडायरेक्ट स्पीच करताना काय करणार आहोत, यू असाच करणार आहोत. आता पुन्हा पाहू शकता तुम्ही की इफ द सब्जेक्ट ऑफ द रिपोर्टेड स्पीच बिकम्स वी देन इट विल चेंज अकॉर्डिंग टू द रिपोर्टर. म्हणजे आता तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी देखील रिपोर्टेड स्पीचच्या वाक्याचा करता जर वी असेल तर तो देखील कोणानुसार बदलतो, रिपोर्टरनुसारच बदलतो. यासाठी देखील आपल्याला एक टेबल म्हणजे आता या ठिकाणी आपण 3 टेबल अनुभवणार म्हणजे पाहणार आहोत की ज्या 3 टेबलच्या माध्यमातून आपल्याला वाक्याच्या कर्त्यामध्ये होणारे जे काही बदल आहेत ते पहिल्यांदा ॲज अ बेसिक म्हणून या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार आहे, म्हणजे अभ्यासावे लागणार आहेत. याशिवाय आपल्याला पुढे या ठिकाणी जाता येणार नाही. तर आता तुम्ही पाहू शकता वी असेल तर काय, पुन्हा हे सेकंड 3 टेबल, सब्जेक्ट ऑफ रिपोर्टेड स्पीच, रिपोर्टर अँड चेंजेस इन द सब्जेक्ट ऑफ रिपोर्टेड स्पीच. आता पुन्हा काय म्हणणार मी, रिपोर्टेड स्पीचच्या वाक्याचा करता वी म्हणणारा रिपोर्टर मेल, त्याचा चेंज काय करणार होतो आपण, दे. पुन्हा रिपोर्टेड स्पीचच्या वाक्याचा करता वी, आता वी म्हणणारा रिपोर्टर कोण आहे या ठिकाणी, तर फिमेल महिला आहे, याचा बदल आपण इनडायरेक्ट स्पीच करताना दे करणार आहोत. पुन्हा या ठिकाणी रिपोर्टेड स्पीचच्या वाक्याचा करता वी, आता मात्र रिपोर्टर कोण असणार आहे, ॲनिमल, ऑब्जेक्ट ऑर एनी नॉन लिव्हिंग थिंग्स म्हणजे एखादी निर्जीव गोष्ट, प्राणी, वनस्पती, पक्षी वगैरे, तर याचा देखील बदल आपण काय करणार आहोत, तर दे असाच करणार आहोत. पुन्हा रिपोर्टेड स्पीचच्या वाक्याचा करता वी आणि रिपोर्टर कोण आहे आय, तर याचा बदल आपण काय करणार आहोत, यू असा करावा म्हणजे आपल्याला करावा लागणार आहे. पुन्हा रिपोर्टेड स्पीचच्या वाक्याचा करता वी, त्याच्यानंतर रिपोर्टर कोण आहे यू, याचा बदल देखील इनडायरेक्ट स्पीच करताना यू करणार आहोत. आणि शेवटचं म्हणजे रिपोर्टेड स्पीचच्या वाक्याचा करता पुन्हा वी, आता रिपोर्टर मात्र कोण आहे, दे आहे, याचा बदल देखील आपण काय करणार आहोत, दे असा करणार आहोत. म्हणजे या ठिकाणी हे रिपोर्टेड स्पीचच्या वाक्याचे करते एवढे असतील, त्याच्यानंतर हे रिपोर्टर्स आहेत आणि त्याच्यानुसार
या रिपोर्टरनुसार होणारे बदल आपण या तिसऱ्या कॉलममध्ये या ठिकाणी घेतलेले आहेत. आता पाहूया पुढचा. If the subject of the reported speech becomes you, then it will change according to the listener. आता मात्र रिपोर्टेड स्पीचच्या वाक्याचा करता कोण आहे? यू. आणि यू कोणानुसार बदलणार आहे? लिसनर. आता लिसनर कोणाला म्हणायचं, रिपोर्टर कोणाला म्हणायचं ते आपण पहिल्यांदाच ग्राफिक पद्धतीनं पाहिलेलं आहे. आणखी पुन्हा एक टेबल. सब्जेक्ट ऑफ रिपोर्टेड स्पीच, लिसनर अँड चेंजेस इन द सब्जेक्ट ऑफ रिपोर्टेड स्पीच. अगोदरच्या दोन टेबल्समध्ये आपण या ठिकाणी रिपोर्टर होता, मग तेव्हा करते कोण होते? आय आणि वी होते. आता करता कोण आहे? या ठिकाणी यू आहे. त्याच्यामुळे यू कोणानुसार बदलणार आहे? या लिसनरनुसार बदलणार आहे. मग पुन्हा सब्जेक्ट यू, लिसनर मेल, तिकडे चेंजेस ही, सब्जेक्ट यू, लिसनर रिमेन्स फिमेल, चेंजेस सी, रिपोर्टर यू. आता ॲनिमल, ऑब्जेक्ट, एनी नॉन लिव्हिंग थिंग जसा लिसनर असणार आहे आपल्याला, याचा बदल आपल्याला इट घ्यावा लागणार आहे. पुन्हा रिपोर्टेड स्पीचच्या वाक्याचा करता यू. आता रिपोर्टर लिसनर अज असणार आहे. त्याच्यानंतर त्याचा चेंज म्हणजे बदल काय होणार आहे? वी. आता ह्या ठिकाणी थोडंसं तुम्हाला समजावून घेताना क्लिष्ट वाटणार आहे, थोडंसं म्हणजे अवघड वाटणार आहे, पण ॲक्च्युअल वाक्य करताना हा भाग आपल्याला सहज समजून जाणार आहे. पुन्हा रिपोर्टेड स्पीचच्या वाक्याचा करता कोण आहे? यू. लिसनर कोण आहे? आता यू. याचा बदल देखील काय करणार आहोत आपण? यू असाच करणार आहोत. पुन्हा यू आणि इकडे देखील यू. म्हणजे जर रिपोर्टेड स्पीचच्या वाक्याचा करता यू आहे आणि लिसनर देखील यू आहे, तर याचा बदल आपल्याला काय करायचं या ठिकाणी? यू असं करावं लागणार आहे. आणि शेवटचा बदल अतिशय महत्त्वाचा, रिपोर्टेड स्पीचच्या वाक्याचा करता यू, लिसनर मी, आणि त्याचा बदल या ठिकाणी होणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपण 3 प्रकारचे कर्ते अभ्यासलेले आहेत. पहिला करता होता आय, जो रिपोर्टरनुसार बदलला. दुसरा करता देखील होता वी, जो देखील रिपोर्टरनुसारच बदलला. आणि तिसरा जो आहे यू, तो मात्र लिसनरनुसार बदलला. आता याच्या पुढचा नियम. आता काही इतर जे बदल आहेत ते बदल आपण पाहणार आहोत. यासाठी देखील आपल्याला एक टेबल अभ्यासावा लागणार आहे. तो म्हणजे डायरेक्ट स्पीच, इनडायरेक्ट स्पीच. डायरेक्ट स्पीचमध्ये मी असेल तर ते कर्त्यानुसार हिम किंवा हर होणार आहे त्याचं. माय असेल तर हिज किंवा हर होणार आहे. यू असेल तर हिम, हर, दे म्हणजे वाक्याच्या कर्त्यानुसार या ठिकाणी आपल्याला त्यात बदल करावा लागणार आहे. युअर, युअर्स, हिज, हर, देअर, अज, देम, आवर, देअर, मायसेल्फ, हिमसेल्फ, हरसेल्फ म्हणजे वाक्याच्या कर्त्यावर डिपेंड आहेत या सगळ्या गोष्टी. Number 6, if the subject of the reported speech is other than I, we, you, then it will remain as the same. आता सर्वात शेवटचा नियम म्हणजे कर्त्याचा काय? तर रिपोर्टेड स्पीचच्या वाक्याचा करता आय, वी किंवा यू शिवाय इतर कोणताही असेल तर तो जशास तसा राहतो. म्हणजे त्यात कसल्याही प्रकारचा बदल होत नाही. मग तो ते नाऊन असेल, प्रोनाउन असेल किंवा सिंग्युलर, प्युरल कोणतेही असेल तर त्यात आपण कसल्याही प्रकारचा बदल करत नाही. चेंजेस विच ऑकर इन द व्हर्ब आर ॲज बिलो. आता क्रियापदामध्ये होणारे जे काही बदल, अतिशय महत्त्वाचे बदल आहेत, ते बदल आता आपण एका काही टेबलच्या माध्यमातून पाहूया. तर क्रियापदामध्ये होणारे बदल, डायरेक्ट स्पीचमध्ये ॲमिजार असेल तर इनडायरेक्ट स्पीच करताना आपण वॉजवेअर घेतो. जर डायरेक्ट स्पीचमध्ये वॉजवेअर असेल तर वॉजवेअर ऐवजी हॅड बीन किंवा वॉजवेअर कंटिन्यू करतो. डायरेक्ट स्पीचमध्ये हॅज किंवा हॅव असेल तर इनडायरेक्ट स्पीच करताना हॅड. डायरेक्ट स्पीचमध्ये डू, डज असेल याचा अर्थ सिंपल प्रेझेंट आहे, त्याचा आपण डिड करतो म्हणजे सिंपल पास्ट करतो. जर डायरेक्ट स्पीचमध्ये डिड आहे म्हणजे सिंपल पास्ट आहे, सिंपल पास्ट टेन्स, आपण या ठिकाणी काय करतो तर हॅड डन. तर तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे की ह्या ज्या तिन्ही गोष्टी आहेत म्हणजे डू, डज किंवा डिड, आपण यांचा हे जे चेंजेस मी तुम्हाला या ठिकाणी सांगेल की हे चेंजेस आपण जेव्हा या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर वाक्यामध्ये मेन व्हर्ब म्हणून केला जातो तेव्हाच लागू असते. डायरेक्ट स्पीच म्हणजे V1 म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप असेल तर इनडायरेक्ट स्पीच करताना V2 म्हणजे सिंपल प्रेझेंटचा सिंपल पास्ट होणार आहे. जर डायरेक्ट स्पीचचा काळ सिंपल पास्ट असेल तर इनडायरेक्ट स्पीच करताना आपण पास्ट परफेक्ट करतो म्हणजे हॅड प्लस V3 करतो. डू नॉट, डज नॉटचं डिड नॉट, डिड नॉटचं हॅड नॉट म्हणजे सिंपल पास्टचं पास्ट परफेक्ट. विलचं वुड, शॅलचं वुड किंवा शुड, शुड अतिशय रेअर
प्रसंगी करतो, जनरली वुड होते या ठिकाणी. कॅन, कुड, मे चं माईट, मस्ट मस्ट किंवा हॅड टू, ऑट टूचं ऑट टू, यूज टू आणि डेअर टू चं डेअर टू. अशा प्रकारे हे क्रियापदाचे बदल अतिशय महत्त्वाचे आहेत. पुढे जाऊया. चेंजेस इन सम ऑफ द ॲडजेक्टिव्स अँड ॲडवर्ब्स आर गिवन बिलो. म्हणजे ॲडव्हर्ब्स किंवा ॲडजेक्टिव्हमध्ये जे काही बदल होणार आहेत ते बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला. धिसचं दॅट होईल डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच करताना. हेअर, देअर, दीज, दोज, टुडे, दॅट डे, टुनाईट, दॅट नाईट, टुमारो, द नेक्स्ट डे, एस्टरडे, द प्रिव्हियस डे किंवा द डे बिफोर दोन्ही चालतील आपल्याला. त्याच्यानंतर लास्ट डे, द प्रिव्हियस डे, लास्ट मंथ, द प्रिव्हियस मंथ, लास्ट इयर, द प्रिव्हियस इयर, लास्ट वीक, द प्रिव्हियस वीक, लास्ट इव्हिनिंग, द प्रिव्हियस इव्हिनिंग, नेक्स्ट वीक, द प्रिव्हियस इव्हिनिंग, द प्रिव्हियस वीक सॉरी, नेक्स्ट, फॉलोविंग, लास्ट नाईट, द प्रिव्हियस नाईट, नाऊ, देन, जस्ट, देन, ॲगो, बिफोर, दज, सो. तर हे जे काही ॲडव्हर्ब ऑफ टाईम किंवा ॲडव्हर्ब ऑफ प्लेस म्हणजे किंवा यामध्ये काही ॲडजेक्टिव्ह सुद्धा आहेत की कालदर्शक किंवा सॉरी ठिकाणदर्शक जे क्रियाविशेषण आहे त्याच्यामध्ये जे काही बदल आहे ते आपण या टेबलच्या माध्यमातून पाहिलेले आहे. पुढं आता पाहूया. हे झाले काही, हे जे तुम्हाला वर बदल दिलेत कर्त्याचे, क्रियापदाचे किंवा इतर, ते वाक्याच्या सर्व प्रकारास या ठिकाणी लागू पडतात. आता आपल्याला काय करायचे याच्यामध्ये इनडायरेक्ट स्पीच ऑफ असर्टिव्ह सेंटेन्सेस ऑर स्टेटमेंट म्हणजे विधानार्थी वाक्यांचं इनडायरेक्ट स्पीच करताना कोणते नियम आहेत ते नियम आपण पाहणार आहोत. त्यातला पहिला नियम आहे रिपोर्टर रिमेन द सेम. रिपोर्टर जशास तसा राहतो. रिपोर्टिंग वर्ब मात्र बदलते. ते बदल या ठिकाणी असे आहेत. सेड असेल तर सेडच घ्यायचं आहे आपल्याला. सेड टू असेल तर टोल्ड घ्यावं लागेल. टोल्ड असेल तर टोल्ड कंटिन्यू करा. आस्क्ड, आस्क्ड, से, सेज असेल तर सेज कंटिन्यू किंवा शॅल से असेल तर शॅल से, विल से असेल तर विल से. हे जे रिपोर्टिंग वर्बचे चेंजेस आहेत ते वाक्याच्या प्रकारानुसार वेगवेगळे असणार आहेत. आता पाहूया. लिसनर जशास तसा राहतो. म्हणजे लिसनरमध्ये कसल्याही प्रकारचा बदल होत नाही. दॅट इज यूज्ड ॲज द कंजक्शन. कंजक्शन म्हणून या ठिकाणी दॅटचा वापर करतात. कंजक्शन कुठं वापरतात ते आपण पहिल्याच पेजवरती पाहिलेलं आहे. नंबर 5 रिपोर्टेड स्पीचमध्ये होणारे बदल खाली दिलेले त्या ठिकाणी. म्हणजे आपण अगोदर रिपोर्टेड स्पीच चे जे काही बदल आहेत ते आपण रिपोर्टेड स्पीचचे बदल म्हणजे कोणते बदल आहेत. ते पहिला बदल आहे तो कर्त्याचा, दुसरा बदल आहे क्रियापदाचा, आतले काही बदल आहेत हे जे काही बदल आहेत ते आपण अगदी सुरुवातीला पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर विधानार्थी वाक्याचे इनडायरेक्ट स्पीच करताना काही बदल काही गोष्टी आपल्या लक्षात ठेवाव्या लागतात. ती गोष्ट म्हणजे कोणती, रिपोर्टेड स्पीचचे वाक्य जर युनिव्हर्सल ट्रूथ असेल मग युनिव्हर्सल ट्रूथमध्ये काय येणार या ठिकाणी मॅथमॅटिकल ट्रूथ, सायंटिफिक ट्रूथ, जे त्या जर अशा प्रकारचे म्हणजे त्रिकालाबाधित सत्य म्हणतो. तर अशा प्रकारचे त्रिकालाबाधित सत्य असेल एखादं रिपोर्टेड स्पीच तर या ठिकाणी आपल्याला क्रियापदाचा काळ मात्र बदलायचा नाही. नेक्स्ट रिपोर्टिंग वर्ब जर भविष्यकाळी असेल तर रिपोर्टेड स्पीचच्या क्रियापदाचा काळ बदलत नाही. फक्त कर्त्यानुसार क्रियापदाचं वचन बदलते. काळ बदलायचा नाही आपल्याला या ठिकाणी. म्हणजे जसं शाल से किंवा विल से असेल तर क्रियापदाचा काळ बदलत नाही. रिपोर्टिंग व्हर्ब जर वर्तमान काय असेल तर तरी देखील रिपोर्टेड स्पीचच्या क्रियापदाचा काळ बदलत नाही. कर्त्यानुसार फक्त त्याचं वचन बदलते. म्हणजे से किंवा सेज असेल अशा प्रकारचे जर वर्तमानकडे असतील तर क्रियापदाचा काळ मात्र बदलू नका. फक्त कर्त्यानुसार त्याचं रूप वचन मात्र बदला. नेक्स्ट रिपोर्टेड स्पीचचे वाक्य जर एखादी मन प्रोव्हर्ब असेल तरी देखील आपल्याला तिचा काळ बदलावायचा नाही. आता सरळ आपण उदाहरणाच्या माध्यमातून हा टॉपिक समजावून घेऊया. तर पहिलं वाक्य आलेलं आहे
गोपाल सेड टू कृष्णा, यू ट्रबल मी अ लॉट विथ युअर मिस्चिवस डीड्स. या ठिकाणी गोपाल रिपोर्टर, सेड टू रिपोर्टिंग वर्ब, कृष्णा लिस्नर, आणि हा एवढा भाग म्हणजे आहे आपला रिपोर्टेड स्पीच. आपल्या रिपोर्टेड स्पीचच्या वाक्याचा करता कोण आहे? यू आहे. हे आहे आपलं वर्ब. हे मी म्हणजे जे आतील बदल मी तुम्हाला सांगितले होते युअर, या अशा प्रकारचे हे चेंजेस आपल्याला अतिशय काळजीपूर्वक बदलावे लागणार आहेत. मग आता या ठिकाणी काय होणार आहे? गोपाल टोल्ड कृष्णा दॅट ही ट्रबल्ड हिम अ लॉट ऑफ विथ हिज युअर, म्हणजे त्याच्या. आपण या ठिकाणी युअर त्याच्या, आपल्याला काय म्हणायचे? त्याच्या. तर युअरचा बदल काय होणार? आपण हिज, कर्त्यानुसार हिज किंवा हर. आता कृष्णा इथे असल्यामुळे आपण या ठिकाणी हिज घेणार आहोत. तर राईट आन्सर काय असणार आहे? गोपाल टोल्ड कृष्णा दॅट ही ट्रबल्ड अ लॉट विथ हिज मिस्चिवस डीड्स. तुम्ही पाहू शकता रिपोर्टर रिमेन द सेम. सेड टू ऐवजी आपण कशाचा वापर केला आहे? टोल्डचा. कृष्णा म्हणजे लिस्नर आहे, तो जशास तसा ठेवलेला आहे. हे दोन्ही इन्व्हर्टेड कॉमात जाऊन या ठिकाणी कंजक्शन आपण दॅटचा वापर केलेला आहे. वाक्याचा करता यू होता, रिपोर्टेड स्पीचच्या वाक्याचा करता यू होता, तो लिस्नरनुसार. लिस्नर पुरुष असल्यामुळे आपण त्याचा बदल काय केला या ठिकाणी? ही केलेला आहे. इथे V1 आहे, V1चं काय केलेलं आहे? V2 म्हणजेच सिंपल प्रेझेंटचा सिंपल पास्ट केलं आहे. मी तो मला म्हणतोय, तो मला म्हणणारा कोण आहे? पुरुष आहे, त्याच्यासाठी आपण हिम घेतलेला आहे. विथ युअर त्याच्यासाठी आपण काय केलेलं आहे? हिज. आणि हा जो उर्वरित भाग आहे तो आपण जशास तसा ठेवलेला आहे. आय एम नॉट वेल टुडे सेड सुजित. आता या ठिकाणी रिपोर्टर हे रिपोर्टिंग वर्ब आणि हे रिपोर्टेड स्पीच सुरुवातीला दिलेलं आहे, तर आपण याला अगदी सुलट करून घ्यायचं आहे. सुजित सेड दॅट ही वॉज नॉट वेल दॅट डे. आता टुडेचा चेंजेस आपल्याला काय करावं लागणार आहे? दॅट डे असा करावा लागणार आहे. आईचा बदल पुन्हा या ठिकाणी सुजितनुसार ही केलेला आहे. इथे ॲमिजर आहे, ॲम आहे, तर ॲमिजरचा आपण काय करतो? वॉज वेअर करतो. मीना सेड टू मी माय ब्रदर इज वर्किंग हिअर. मीना रिपोर्टर, सेड टू रिपोर्टिंग वर मी लिस्नर, माय ब्रदर, हे एवढं सगळं रिपोर्टेड स्पीचचं वाक्य. हा माय ब्रदर रिपोर्टेड स्पीचच्या वाक्याचा करता इज, वर्किंग हे वर्ब, आणि हा रिमेनिंग पार्ट किंवा ॲडवर्ब ऑफ प्लेस. तर रिपोर्टर जशास तसा. मीना टोल्ड मी दॅट, ती म्हणते माझा भाऊ, आपल्याला काय म्हणावं लागले? तिचा भाऊ या अर्थाने हर ब्रदर. मीना टोल्ड मी दॅट हर ब्रदर वॉज वर्किंग देअर. ॲमिझरचं या ठिकाणी म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस आहे, प्रेझेंट कंटिन्युअस या ठिकाणी काय झाला? पास्ट कंटिन्युअस. आणि पुन्हा हेअरचं देअर. ही सेड टू मी आय सॉ हर एस्टरडे. ही टोल्ड मी दॅट ही हॅड सीन हर द प्रिव्हियस डे. पुन्हा रिपोर्टर जशास तसा, रिपोर्टिंगवर सेड टू ऐवजी टोल्ड, लिस्नर जशास तसा, कंजेक्शन म्हणून दॅटचा वापर. आईचा बदल पुन्हा रिपोर्टरनुसार ही. सॉ म्हणजे V2 आहे, V2 म्हणजे सिंपल पास्ट आहे. सिंपल पास्टचा आपण काय करतो? पास्ट परफेक्ट म्हणजे हॅड प्लस V3. हर जशास तसं. आणि यस्टरडेचा चेंजेस आपण काय घेतलेला आहे? द प्रिव्हियस डे. माय येलो साडी हॅज बीन स्पॉइल्ड सी सेज. आता या ठिकाणी एक अतिशय महत्त्वाचा नियम आहे. तर या ठिकाणचं जे रिपोर्टिंग वर्ब आहे ते वर्तमान काळी आहे. आणि जर रिपोर्टिंग वर्ब वर्तमान काळी असेल तर तुम्हाला माहितीच आहे की रिपोर्टेड स्पीचच्या क्रियापदाचा काळ या ठिकाणी आपल्याला बदलायचा नाही. आता जनरली आपण काय करतो? क्रियापदाच्या बदलामध्ये हॅज किंवा हॅव असेल तर हॅड करतो, पण इथलं रिपोर्टिंग वर्ब वर्तमान काळी असल्यामुळं आपल्याला हा बदल करता येणार नाही. तर उत्तर कसं असेल मग? सी सेज दॅट हर येलो साडी हॅज बीन स्पॉइल्ड. आता तुम्ही जनरली पाहू शकता इथे V2 होतं, V2चं आपण हॅड प्लस V3 केलं, पण या ठिकाणी हॅज याव आहे, हॅज यावचं आपण काय केलेलं आहे? याला कंटिन्यू केलेलं आहे. याचं कंटिन्यू करण्यामागचं एक सर्वात महत्त्वाचं रिझन किंवा नियम म्हणजे कोणता? की हे जे रिपोर्टिंग वर्ब आहे ते वर्तमान काळी आहे. दे सेड वी हॅवंट गॉन थ्रू द बुक. दे सेड दॅट दे हॅडंट गॉन थ्रू द बुक. हॅव नॉटचं या ठिकाणी हॅड नॉट म्हणजे प्रेझेंट परफेक्टचं पास्ट परफेक्ट केलं, पण या ठिकाणी आपण केलेलं नाही. याचा नियम लक्षात ठेवणं गरजेचं आहे. द मॅनेजर सेड द लॉटरी विल बी ड्रॉन बाय अ फिल्म स्टार. द मॅनेजर सेड, आता या ठिकाणी फक्त रिपोर्टर, रिपोर्टिंग वर्ब, हे रिपोर्टेड स्पीच. आपल्याला माहिती आहे विलचं काय होते? वूड होणार आहे. म्हणून आन्सर द मॅनेजर सेड दॅट द लॉटरी वुड बी ड्रॉन बाय अ फिल्म स्टार. ही सेड आय हॅव गॉन देअर. ही सेड दॅट
ही हॅड गॉन देअर. पुन्हा या ठिकाणी हॅव गॉन म्हणजे प्रेझेंट परफेक्टचं आपण पास्ट परफेक्ट केलं. मोहन सेड 2+2 मेक्स 4. आता या ठिकाणी एक महत्त्वाचा नियम, 2+2 मेक्स 4 इज अ मॅथमॅटिकल ट्रूथ. म्हणजे 2 आणि 2 4च होतात. आता नियमाप्रमाणे आपण काय करतो, रिपोर्टर रिमेन द सेम, रिपोर्टिंग वर्ब जिचे काही रिजनेबल चेंजेस करतो. त्याच्यानंतर टू, आता वाक्याचा करता कोण आहे, 2+2 म्हणजे वाक्याचा करता आय रिपोर्टरनुसार, वी रिपोर्टरनुसार, यू लिस्नरनुसार, आणि अदर कोणता असेल तो जशास असा. आता मेक्स याचा अर्थ सिंपल प्रेझेंट आहे. मग सिंपल प्रेझेंट म्हणजे या ठिकाणी V1 आहे आणि आपण V1चे चेंजेस काय करतो इनडायरेक्ट स्पीच करताना, V2 करतो. पण या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे कोणता, हे मॅथमॅटिकल ट्रूथ आहे. आणि जर या मॅथमॅटिकल ट्रूथचा आपण सिंपल प्रेझेंटचं जर सिंपल पास्ट केलं तर अर्थ बिघडून जातो किंवा आपल्याला ते करताच येत नाही. कारण 2+2 4 म्हणजे 2 आणि 2 4च होतात. आणि जर आपण याचा अर्थ जर मेकचं जर V2 केलं तर 2 आणि 2 4 होते असा त्याचा एक अनर्थ म्हणजे वेगळाच अर्थ निघतो. त्यामुळे अशा प्रकारचे जे काही मॅथमॅटिकल ट्रूथ असतील तुमची किंवा सायंटिफिक ट्रूथ असतील, हे आपल्याला यांचा काळ बदलायचा नाही या ठिकाणी. म्हणजे आन्सर काय येणार आहे, मोहन सेड दॅट 2+2 मेक्स 4. आपण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मेकचं मी मेड नाही आहे केलं, या ठिकाणी मेक्स असं कायम ठेवलेलं आहे. माय ग्रँडफादर सेड टू मी ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. आता पुन्हा एक म्हण आलेली आहे आपली, रिपोर्टेड स्पीच म्हणजे काही ही एक म्हण आहे. आणि म्हणीचा काळ आपल्याला बदलता येणार आहे का, नाही. कारण म्हण सर्व काळामध्ये ती एकच असणार आहे. प्रामाणिकपणा हेच सर्वोत्तम धोरण आहे. आपण या ठिकाणी ॲमिझरचं जर वॉजवेअर केलं तर या ठिकाणी काय होणार आहे की प्रामाणिकपणा हे सर्वोत्तम धोरण होतं पण आज नाही असा अनर्थ त्याचा होणार आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या म्हणीचा काळ आपल्याला बदलायचा नाही. मग काय होणार आहे, माय ग्रँडफादर टोल्ड मी दॅट ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. ओके, नेक्स्ट, महेश विल से इट इज अ गुड आयडिया. आता तुम्ही पाहू शकता या पुढचा नियम, हे जे रिपोर्टिंग वर्ब आहे भविष्यकाळी, त्याच्यामुळे या रिपोर्टेड स्पीचच्या क्रियापदाचा काळ आपल्याला बदलता येणार नाही. काही सर्टेन कंडिशन्समध्ये आपल्याला या ठिकाणी रिपोर्टेड स्पीचच्या क्रियापदाचा काळ बदलता येणार नाही. त्यातली पहिली कंडिशन होती की इफ द रिपोर्टिंग वर्ब इज इन सिम्पल प्रेझेंट टेन्स. नंबर 2 इज इफ द रिपोर्टिंग वर्ब इज इन फ्युचर टेन्स. अँड the number 3, reported speech conveys a universal truth or it will maybe a proverb. Then we never change the tense of the reported verb of the reported speech. म्हणजे ह्या पहिली गोष्ट कोणती की रिपोर्टिंग वर्ब वर्तमानकाळी असेल, रिपोर्टिंग वर्ब भविष्यकाळी असेल, रिपोर्टेड स्पीचच्या वाक्य एखादं युनिव्हर्सल ट्रूथ दाखवत असेल, मग त्याच्यामध्ये सायंटिफिक असेल, मॅथमॅटिकल असेल किंवा एखादी म्हण असेल, तर आपल्याला रिपोर्टेड स्पीचच्या क्रियापदाचा काळ या ठिकाणी बदलता येणार नाही. म्हणजेच महेश विल से दॅट इट इज अ गुड आयडिया. तर अशा प्रकारे हे काही महत्त्वाचे बदल आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवावे लागणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, की या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला अतिशय डीपमध्ये हा व्हिडिओ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ थोडासा लांब जरी झाला असेल तरी टॉपिक पूर्ण समजावून घेण्यासाठी पूर्णच्या पूर्ण व्हिडिओ बघणं आवश्यक आहे. तर याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आता या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आपण काय केलेलं आहे तर विधानार्थी वाक्याचे इनडायरेक्ट स्पीच केलेलं आहे. आता वाक्याच्या प्रकारानुसार पुढच्या काही व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळे प्रकार घेणार आहोत. So thank you very much for watching the video.